नमस्कार, मी प्रशांत कदम. लडाखमधले लोकशाहीवादी पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची अखेर सुटका होतीये. तब्बल 170 दिवसांनी आता ते जेलच्या बाहेर येणार आहेत. 26 सप्टेंबर 2025ला मोदी सरकारनं त्यांच्या विरोधात नॅशनल सिक्युरिटी ॲक्टच्या अंतर्गत कारवाई केलेली होती. हा कायदा असा आहे की जो देशद्रोही लोकांच्या विरोधात, अतिरेकी लोकांच्या विरोधात वापरला जातो. पण इथं रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या आणि ज्यांच्या संशोधनामुळं भारतीय लष्कराला भयानक थंडीमध्ये वाचण्यासाठीची काही उपकरणं शोधली गेलेली आहेत, ज्यांच्यामुळं लडाखच्या पाणी टंचाईवरती काही उपाय शोधले गेलेले आहेत, असे पर्यावरणप्रेमी संशोधक, सायंटिस्ट आणि जे लडाखच्या मागण्यांसाठी न्यायपूर्ण असं शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते, त्या सोनम वांगचुक यांच्या विरोधात हा कायदा वापरला गेलेला होता. आता त्यावेळी हा कायदा कशासाठी लावला गेलेला होता, त्याच्या पाठीमागची काय कारणं होती, हे जसं मोदी सरकारला सांगता आलं नाही, तसंच आत्ता नेमका असा काय चमत्कार झाला की 170 दिवसानंतर सोनम वांगचुक आता या सरकारला देशद्रोही वाटत नाहीयेत, हे पण कळायला मार्ग नाही. पण त्याचं कदाचित उत्तर हे असेल की पुढच्या 6-7 दिवसामध्ये 17 मार्चला या देशाच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये सोनम वांगचुक यांच्या अटकेसंदर्भातला एक अंतिम फैसला सुप्रीम कोर्ट देणार होतं. म्हणजे ज्यावेळी सोनम वांगचुक यांना अटक झाली त्याच्यानंतर भाजप समर्थक आणि एकूणच मोदी समर्थक वर्तुळातले जे लोक आहेत ते सोनम वांगचुक यांना चायनीज एजंट ठरवत होते, त्यांना देशद्रोही ठरवत होते. ज्या पद्धतीनं नेपाळ आणि बांगलादेशमध्ये उठाव झाला तशा पद्धतीचा उठाव त्यांना इथं करायचा आहे, फुटीरतेची बीजं ते रोवतायत, अशा पद्धतीचा आरोप त्यांच्यावरती केला जात होता. आज त्या सगळ्या लोकांनी आणि काही मीडियानं सुद्धा सोनम वांगचुक यांच्या विरोधात हा अपप्रचार सुरू केलेला होता. आज त्यांनी खरं तर उत्तर द्यायची गरज आहे की आज ते त्यांच्या सरकारला नेमकं काय म्हणणार आहेत. पण बातमी केवळ या गोष्टीची नाही आहे की सरकारनं न्यायव्यवस्थेला घाबरून कदाचित वेळेच्या आधीच त्यांची सुटका करून टाकलेली आहे. बातमी या देशातल्या न्यायव्यवस्थेची काय अवस्था झालेली आहे याच्याबद्दलची पण याच्यात दडलेली आहे. हेबियस कॉर्पस ही अशा पद्धतीची एक याचिका असते की ज्याच्यामध्ये कुठल्याही शासन व्यवस्थेला अनिर्बंध अधिकार अटकेचे प्राप्त होऊ नयेत याच्यासाठी हा कायदा, हे कलम जे आहे ते आपल्या घटनेत समाविष्ट करण्यात आलेलं आहे. संविधान सभेमध्ये जेव्हा याच्यावरती डिबेट होत होती तेव्हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आर्टिकल 32 हे या घटनेचं हार्ट अँड सोल म्हणजे हृदय आणि आत्मा आहे, कारण ते कुठल्याही जुलमी व्यवस्थेला म्हणजे जुलमी पद्धतीनं एखादी व्यवस्था आपल्या नागरिकांच्या विरोधात वागू नये याच्या विरोधातला अधिकार देते. हिबियस कॉर्पसची जी पिटिशन असते ती दाखल झाल्यानंतर तो व्यक्ती तात्काळ हजर करावा लागतो. म्हणजे त्या व्यक्तीचं सरकारनं काय केलेलं आहे हे कळलं पाहिजे यासाठीचा एक प्रकारे हा कायदा आहे आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्ट तातडीनं आदेश देत असतं. पण गंमत बघा की सोनम वांगचुक यांच्या अटकेनंतर साधारणपणे ऑक्टोबर 2025मध्ये ही याचिका दाखल झाली. तोपर्यंत आजपर्यंत 5 महिने केवळ सुप्रीम कोर्टामध्ये इतक्या तातडीच्या, इतक्या संवेदनशील सुनावणीवरती सुद्धा केवळ तारीख आणि तारीख पडत गेली. सुप्रीम कोर्ट या काळामध्ये आपला निर्णय देऊ शकलं नाही. आणि 170 दिवस म्हणजे या NSAच्या अंतर्गत जी मुभा आहे की तुम्ही कुठलीही केस, खटला दाखल न करता एखाद्या व्यक्तीला अटक करू शकता, त्या अटकेचा निम्म्यापेक्षा जास्त काळ सोनम वांगचुक यांनी ऑलरेडी तुरुंगामध्ये घालवलेला आहे. 170 दिवस. सोनम वांगचुक यांचे 170 दिवस आता कोण कसे परत करणार हा तर प्रश्न आहे. पण त्यांच्या पत्नीनं या संदर्भात याचिका दाखल केलेली होती, त्या सातत्यानं लढत होत्या आणि हे दिसलेलं होतं की केंद्र सरकारकडं त्यांच्या अटकेबद्दलचे कुठलेही सबळ पुरावे नाहीत. म्हणजे हा कायदा आपण त्यांच्या विरोधात का लावतो आहे याचं समर्थन सरकारच्या पाशी नव्हतं. जे व्हिडिओ फुटेज देण्यात आलेलं होतं कोर्टामध्ये त्याच्याबद्दल सुद्धा काही प्रश्न होते की त्यांच्या भाषणांचं एक वेगळंच ट्रान्स्क्रिप्ट कोर्टाला दिलं जातं आहे असं देखील म्हटलं जात होतं. म्हणजे एकतर तुमच्या विरोधात तुमच्याकडं पुरावे नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे NSAच्या अंतर्गत 2 गोष्टी असतात. प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून अटक करता येते आणि नंतर अटक करता येते. सोनम वांगचुक यांच्या बाबतीतली अटक जी आहे ती प्रिव्हेंटिव्ह अरेस्ट नव्हती. 21 सप्टेंबरला लडाखमध्ये आंदोलन होतं, त्या आंदोलनानंतर
पुढच्या 4-5 दिवसामध्ये 26 सप्टेंबर 2025ला सोनम वांगचुक यांना ही अटक करण्यात आलेली होती. आणि सोनम वांगचुक यांच्या मागण्या काय होत्या? लडाखवरती जो अन्याय होतोय त्या अन्यायाच्या बद्दल प्रामुख्यानं 4 डिमांड्स त्यांनी केलेल्या होत्या. आणि शेड्यूल 6 म्हणजे विशेष राज्याचा जो दर्जा आहे त्याच्याबद्दल सुद्धा त्यांची मागणी होती. पण या मागण्यांचा विचार न करता त्यांना थेट तुरुंगामध्ये टाकलं गेलेलं होतं. आणि सोनम वांगचुक यांच्या अटकेचा गांभीर्यानं विचार करण्याची का गरज आहे? कारण हे आज सोनम वांगचुक यांच्याबद्दल होतंय, उद्या हे कोणाच्याही बाबतीत होऊ शकतं. म्हणजे ज्या व्यक्तीला खरं तर देशप्रेमी म्हणून त्याचा सन्मान व्हायला पाहिजे, त्यांना इतके आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत, त्यांचं संशोधन भारतीय लष्कराच्या उपयोगाचं आहे, प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढताना त्यांच्याच संशोधनानं भारतीय जवान जे आहेत ते सुरक्षित राहू शकतात, त्या सोनम वांगचुक यांना उलट देशद्रोही ठरवून त्यांच्या विरोधात 170 दिवस कुठलीही कारवाई नाही, कुठलेही त्याच्याबद्दलचे स्पष्टीकरण केंद्र सरकार देऊ शकलं नाही. आणि आता याच सरकारला उपरती झालेली आहे की लडाखच्या शांततेसाठी म्हणजे लडाखमधली शांतता अबाधित राहण्यासाठी आम्ही त्यांची सुटका या ठिकाणी करतोय. काय म्हटलंय सरकारनं? सरकार लद्दाख में शांति, स्थिरता और आपसी विश्वास का वातावरण बनाने के लिए प्रतिबद्ध है ताकि सभी हितधारकों के साथ रचनात्मक और सार्थक संवाद को सुगम बनाया जा सके, असं म्हणत त्यांची ही सुटका जी आहे ती केली गेलेली आहे. सरकारनं पण हे मान्य केलं की 170 दिवस म्हणजे त्यांच्या वैध अटकेच्या निम्म्यापेक्षा जास्त काळ त्यांनी आता तुरुंगात घालवलेला आहे. आणि गंमत बघा की इतकी महत्त्वाची पिटिशन हिबियस कॉर्पसची असताना सुद्धा आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये इतकी ताकद नव्हती की ते सरकारला किमान हा आदेश देतील की त्यांना तात्काळ कोर्टाच्या समोर हजर करा. त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे, ते आहेत की नाहीत हे कळण्यासाठीची ही याचिका असते. पण या याचिकेमध्ये सुद्धा शेवटपर्यंत सुप्रीम कोर्टानं केवळ आणि केवळ हिअरिंग्स केल्या, तारीख पे तारीख झाली. आणि आता मात्र स्वतः सरकारच हे दाखवू पाहतंय की बघा 5 महिने झाल्यानंतर आम्ही त्यांची सुटका करतोय. त्यामुळं ही या देशातली परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वीच आपण बघितलेलं होतं की ज्या दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात इतके आरोप, इतके त्यांच्यावरती प्रकरणं टाकली, त्यांना कोर्टानं दोषमुक्त केलं. आज सोनम वांगचुक यांच्या विरोधातला हा NSA, जो NSA अति गंभीर आणि देशासाठी धोकादायक असलेल्या लोकांच्या विरोधात वापरला जातो, त्या कायद्याच्या बद्दल आता सरकारला स्वतःलाच जाग आल्याचं दिसतंय. 170 दिवस म्हणजे खरं तर आपल्यापैकी अनेक जण विसरून पण गेले असतील की सोनम वांगचुक जेलमध्ये होते म्हणून. कारण आपल्याकडे सवय असते की 2 दिवसासाठी कुठलीही बातमी सेलिब्रेट करायची, नंतर ती विसरून जायची. सोनम वांगचुक यांचा हा लढा आता पुढे कसा चालू राहतो हे देखील आपल्याला बघावं लागेल. त्यांच्या पत्नीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं होतं की ते याच्यापुढं उपोषण आणि या मार्गानं आंदोलन करणार नाहीत. ते डायलॉग आणि या बैठका या मार्गानं लडाखसाठी लढत राहतील. पुढं नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. पण ही आजची आपल्या देशातली परिस्थिती आहे की जिथं अशा अनिर्बंध पद्धतीनं सत्तेचा वापर केला जातोय आणि न्यायव्यवस्था मात्र गप्प आहे. एक लंबे संघर्ष के बाद सोनम वांगचुक जो एक बहुत बड़ी क्लाइमेट चेंज एक्टिविस्ट हैं, एजुकेटर हैं और लद्दाख के आइकॉन, जिनको 26 सितंबर को नेशनल सिक्योरिटी एक्ट के तहत डिटेन किया गया था और जो मेरे मत में एक मिसअंडरस्टैंडिंग थी. वांगचुक वॉज ऑलवेज एंड रिमेन्स अ ग्रेट नेशनलिस्ट. He is a planner, he is a thinker and a visionary for Ladakh. और जिस प्रकार से वो 5 महीने नज़रबंद थे नेशनल सिक्योरिटी एक्ट में और हम लोग उनके लिए संघर्ष कर रहे थे सुप्रीम कोर्ट में और व्यक्तिगत रूप से भी सरकार को समझाने की कोशिश कर रहे थे कि ये कार्रवाई जो थी वो गलत थी, ज़रूरत नहीं थी इसकी, क्योंकि वो ऐसा व्यक्ति था कि जो लद्दाख को करेक्ट डायरेक्शन और पाथ में ले जा सकता है. मुझे खुशी है कि आज स्वयं सुप्रीम कोर्ट के आदेश के पहले सरकार ने सोनम वांगचुक को रिहा कर दिया है. उसके आदेश हो गए हैं और मुझे पूरी उम्मीद है कि सोनम वांगचुक की इस रिलीज से वहाँ उस एरिया में एक नया वातावरण बनेगा, एक नया डेवलपमेंट की झील आएगी और सबसे बड़ी बात लद्दाख
स्ट्रेंथन होगा। थैंक यू। जय हिंद। तो सरकार के पास ले दे के कुछ वीडियोस थे जो बाद में पता चले वो वीडियोस भी गलत तरीके से कोर्ट के अंदर प्रेजेंट करके एक झूठा मुकदमा बनाया जा रहा था। हेबियस कॉर्पस एक बहुत ही जो है कहा जा सकता है मैग्ना कार्टा 12वीं शताब्दी इंग्लैंड की कुछ जुडिशियल लीगल प्रिंसिपल्स से डिराइव होता है, जिसके अंदर सरकारें या जिसके पास पावर होती है, सत्ता होती है, वो नागरिकों को गलत तरीके से जेल में डाल दे, उसके अगेंस्ट ये रेमेडी होती है। और ये रेमेडी मतलब अपने आप में बहुत महत्वपूर्ण है किसी भी प्रजातंत्र के लिए। और हेबियस कॉर्पस जैसे रिट के अंदर 6 महीने तक केस चलना भी अपने आप में दुर्भाग्यपूर्ण है। और आज इस बात से ये बात साफ हो जाती है कि केंद्र सरकार के पास सोनम वांगचुक जी के खिलाफ कोई ठोस सबूत नहीं था, और आज नहीं तो कल सुप्रीम कोर्ट उनको रिहा करती। और इस एम्बैरेसमेंट से बचने के लिए सरकार ने सुप्रीम कोर्ट की अगली डेट से पहले सोनम वांगचुक के खिलाफ जो डिटेंशन ऑर्डर था उसको वापस ले लिया। सवाल ये है कि क्या केंद्र सरकार इस तरीके से किसी को भी पकड़ के जेल में डाल सकती है, और किसी भी शांतिपूर्ण आंदोलन को या किसी भी शांतिपूर्ण मांग को, जायज़ कॉन्स्टिट्यूशनल मांग को दबाने के लिए आप किसी को भी जेल में डाल सकते हैं? और क्या केंद्र सरकार 170 दिन सोनम वांगचुक के वापस कर पाएगी? क्या वो मीडिया जिसने इतना जहर फैलाया, वो चैनल्स जिन्होंने झूठ सोनम वांगचुक के खिलाफ फैलाया और उनको एक देशद्रोही की तरह आप सबके सामने दिखाया, वो सोनम वांगचुक से माफ़ी मांगेंगे? ये बड़े सवाल हैं आज प्रजातंत्र के सामने। और मैं ये निवेदन करूंगा तमाम विपक्षी दलों को कि आप सब सोनम वांगचुक के साथ खड़े होइए, सोनम वांगचुक की आवाज़ उठाइए, क्योंकि ये आज सोनम वांगचुक के साथ हुआ है, ये कल को किसी के साथ भी हो सकता है। जो भी देश के लोगों की आवाज़ उठाएगा, उठाने की कोशिश करेगा, उसको सरकार इसी तरीके से झूठे मुकदमों में जेल में डाल सकती है। ठीक वैसे ही जैसे आम आदमी पार्टी के नेताओं को भी एक झूठे एक्साइज के मामले में महीनों तक जेल में डाला गया। धन्यवाद। जय हिंद।